नमस्कार, मी भाग्यश्री. माझा आवाजमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल. मतदार राजा जागृत हो, लोकशाहीचा धागा हो, हा संदेश घेऊन पिंपरी गावातील अमरदीप मित्रमंडळाने सुंदर हलता देखावा उभारला आहे. निवडणुकीमध्ये पुढारी आणि सामान्य कार्यकर्ता यांच्यावर आधारित हा देखावा नक्की पहा माझा आवाज न्यूज चॅनेलवर. सहर्ष स्वागत करीत आहे. यंदा मंडळ 59व्या वर्षी यशस्वी पदार्पण करत आहे. मंडळाचे माननीय अध्यक्ष संजोग भिकू वाघेरे यांच्यातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी मंडळाची सामाजिक देखावा सादर करण्याची परंपरा आहे. याही वर्षी मंडळ सादर करीत आहे सामाजिक देखावा मतदार राजा जागा, लोकशाहीचा धागा. मतदार राजा जागा, लोकशाहीचा धागा. आज एकटे दिसताय. सुकाळीचे मग मी काय कलेक्टर आहे वय 15-20 जणांना सोबत घेऊन बसायला? आज काय वहिनी दिसणार बघा. ओ वहिनी 2 कप चहा टाका की घड दुधाचा. होय. मला बी ठेव 1 कप. ठेवते कामधंद्याचं बघा आधी काहीतरी. उठ सूट त्या मुर्द्या प्रजापतीच्या प्रचाराला जायचं आणि ढोसून यायचं. प्रजापती भाऊला काय बोलायचं नाही? बोलणार. बोलू नको. बोलणार. बोलायचं नाही. आज मामला लयच बिघडला आहे. अरे मी तुला पाहतो तू शेकडच्या. अरे माझ्या पायकानी पाहतो बाबा. चल 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 चल. काय चहा झालाय बघ. पण वहिनीच्या हातासारखी चव नाही बघ. अरे कुठं चाललात तुम्ही? अरे इलेक्शनच्या प्रचाराला चाललोय. आता लय मजा येईल. दिवसाला मटण चिकन, आज रातच्याला दारू. येतो का? वय हो येणार ना. प्रजापती तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रजापती तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रजापती तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रजापति तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रजापति तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रजापति तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कुठे गेलतात? प्रचाराला? हो. मला सांगा, तुमच्याकडे मतदान कार्ड तरी आहे का? नाही. मरू दे ती निवडणूक. कोणी बी निवडून आलं तरी आपल्याला काय त्याचा फायदा? आलेले सगळे तोंडाला गुळ लावून निघून जातात बघ. अहो असं नाही. आपला हक्क आहे मतदान करण्याचा, योग्य उमेदवार निवडून देण्याचा. कशाला? जो पैसे देईल त्यालाच निवडून द्यायचं. कशाला करायचं मतदान? अरे मतदान, अरे विचार करा जरा. अरे आपणच जर असं वागलो तर कोणी उभी खुर्चीवर बसत्या आणि आपण गप्प बसल्याचा फायदा घेऊन आपल्याच नाडे आवडतात की. लई शांतपणा करू नकोस. तू सांग बरं काय फायदा आहे आपला याच्यात? निवडणुकीसाठी सरकार करोड रुपये खर्च करतं. ते कोणाचे पैसे असतात? सरकारचे. चूक. ते आपले असतात. आपण घरपट्टी, पाणीपट्टी, टॅक्स, GST भरतो ना, त्यातून ते जमा होतात आणि सरकार त्याच पैशाने आपला देश चालवत असतो. त्यामुळे मतदान करणे हे पुण्याचं काम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, लोकांनी राजा नीट निवडला तरच प्रजा सुखी होते. आणि आपले काकाही म्हणतात, योग्य व्यक्तीला निवडून आणलं तरच आपली कामे होतील, वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येईल, रोजगार मिळेल, विकास कामे होतील, आपलीच भरभराटी व समृद्धी होईल. नाही तर प्रजापती सारखे बेईमान खुर्चीसाठी बेरोजगारी, गरिबी, गुट्टागिरी, अराजकता, दंगली माजून सत्यानाश करतील. मग खेचायचा त्याला बी खुर्चीवरनं खाली. अरे आपल्या हातात एक पावर हाय, ते कोणाच्या बी हातात नाही. लक्षात ठेव. अरे लेकांनो, भारतातील भारतीय जनता अशी विचार करते म्हणून तर अशी भांगड होते बघ.
नको असलेल्या मलिदा खात्यात आणि काम करणारे बघत बसत्यात. अरे बाळू, आपण जर विचार करून मत दिलं तर कुणी ते स्वाम्या गोम्या येणार नाही बघ. आणि आपलं भारताचं नाव पण सगळीकडे गाजल, पण योग्य प्रतिनिधी नसल्यानं आपण मात्र त्यापासून वंचित राहतोय. जरा डोळं उघडं ठेवून विचार करा आणि मतदान करून लोकशाही जीवन ठेवा. लोकशाही जीवन राहिली तर आपण आणि आपली येणारी पुढची पिढी योग्य पद्धतीने जगू. बघा, मला सांगा, तुमच्या मतदान कार्डला आधार कार्ड लिंक आहे का? नाही दादांनो, हे तुम्ही करून घ्या. यात आपलाच फायदा आहे. जर तुम्ही सर्वांनी मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करून घेतले, बोगस व मयत लोकांची दुबार नावे आपोआप मतदार यादीतून वगळली जाईल. कायद्याने 2 मतदार यादीत नाव असणे हा गुन्हा आहे व 3-3, 4-4 पट मतदार याद्या ज्या छपाई होत होत्या त्याचे प्रमाण कमी होईल. पर्यायाने छपाई खर्च, कागद वाचेल व पर्यावरणाचेच रक्षण होईल आणि काकांसारखेच योग्य उमेदवार निवडून येतील. आणि आपण सगळे निपक्ष निवडणुका होण्यासाठी निवडणूक आयोगास सहकार्य करूयात. अरे बांबुलू, समजलं का आता? होय, समजलं. मी तर असं म्हणतोय, जो सलग 2 वेळा मतदान करणार नाही त्याला मिळणाऱ्या सर्व सरकारी सेवा बंदच केल्या पाहिजे. जो देशासाठी मतदान करायला जाऊ शकत नाही त्याला देशाकडून तर आपल्या सरकारकडून मोफत सवलती काय म्हणून द्यायच्या? जो पैक घेऊन मतदान करल त्याला तर जेलातच धाडलं पाहिजे. तुम्ही जाऊन मतदार यादीत नाव नोंदणी करून या वाड्यावर. मी चाललो प्रजापतीच्या प्रचाराला. प्रजापती तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रजापती तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वाड्यावर या बाई, वाड्यावर या बाई, वाड्यावर या बाई, वाड्यावर या बाई, वाड्यावर या. डोक्यावर टोपी, तोंडात पान, नाचो या गाणं. बाई, वाड्यावर या बाई, वाड्यावर या बाई, वाड्यावर या बाई, वाड्यावर या वाड्यावर या. काय ती लावणी होती, काय ती दारू, काय ते चिकन, काय ते मटन. सगळं कसं प्रजापती तू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रजापती तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रजापती तुम आगे बढ़ो. डॉक्टर काय झालंय? डॉक्टर सांगा ना. काय झालं सांगा ना आमच्या मित्राला. डॉक्टर पहिला बरा तो. बराच मार लागलाय त्यांना. इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागेल. अंदाजे 3 लाख खर्च येईल. काय एवढा खर्च? सरकारी योजनेत नाव नोंदणी आहे का? नाही हो, यात आता मतदान यादी सुद्धा नाव नाही, तर कुठल्या योजनेमध्ये कसं नाव असणार? सॉरी, तुम्हाला पैसे भरावे लागतील. 3 लाख. रात्री त्या मुर्द्या प्रजापतीच्या प्रचाराला गेले. तिथे त्यांना खूप दारू पाजली. तसेच नशेत गाडी चालवत घराकडे निघाले. समोरून भली मोठी ट्रक आली आणि यांना उडवलं. गाडीचा चक्का चूर झाला. चक्का चूर झाला. तेव्हा काही करू मी आता कुणाकडे बघू. आता कसं करायचं? नागाच्या बाबाजवळ पण पैसे नाही ते, आणि आपल्याजवळ पण एवढं पैसे नाही ते. नामे बाळे, शांत राहा. मला थोडा विचार करू द्या. आपण आपल्या प्रजापती भाऊला फोन लावू. त्यांच्यासाठी आपण किती मतदानात काम केले एका फोनवर आपली नड भागल. अरे रात्रीचा दिवस करून त्यांच्यासाठी आपण प्रचार केलाय. रक्ताचं पाणी करून त्यांच्यासाठी आपण लोकांना जमवलंय. अरे आपण म्हणजे आपल्या भाऊचं खंबीर कार्यकर्ता. भाऊ आपलं खंबीर नेते. एक फोन करतो, तुझ्या अकाउंटला 3 लाख फेकतो. हॅलो भाऊ. अरे कृष्ण, काय रे सकाळ सकाळ फोन केलंस? बाबू आपला
तो कार्यकर्ता आपल्या कार्यक्रमाला आला होता. जाताना त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला बघा. दवाखान्यात आहे. डॉक्टर 3 लाख रुपये मागतात. काय मदत होईल का बघा की. अरे मग मी काय करू शकतो? इलेक्शन मध्ये पैसे मिळाले ना तुम्हाला, आता या उपर मी काय करू शकत नाही. अरे एकदा माल विकल्यानंतर पुन्हा बोली लावतो हा प्रजापती. तो आपला कार्यकर्ता आहे. एकदा सांगितलं ना, पुन्हा मला फोन करू नकोस. 500 रुपये दिले, वाटलंच तर पुढच्या इलेक्शनला 1000 रुपये दे. चल फोन ठेव. भाऊ अरे काय झालं? काय झालं? लागली ना पैकाची व्यवस्था. यापुढं 500,000 रुपयांसाठी स्वतःला इकायचं बंद करा रे, बंद करा. तापांना बळी पडू नका. काका होते म्हणून मी वाचून खूप उपकार आहेत रे माझ्यावर. त्या प्रजापतीनं 500 रुपये देऊन बोलवणं केलं रे, बोलवणं केलं. त्याच्या प्रचारात वाचून आपणच निवडून आलो असं वाटायचं. कुत्र्यामध्ये हाडहाड होती बघा आपली. पैसे घेऊन मतदान करायचं आणि दगड मारून घ्यायचं टार्गेट. अशी आपली गत झाली बघ. बस झालं आता, बस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, लढला नाही तरी चालेल पण विकला जाऊ नकोस. आज माझ्या मनाला ते पटलंय. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली त्या स्वराज्याचा मी पण एक मावळा आहे. आता मी प्रत्येकाच्या घराघरात जाऊन सांगणार, पैसे घेऊन असं मतदान करू नका. स्वतःचं मत असं विकून स्वराज्याशी गद्दारी करू नका. पुन्हा डोळे बघा नीट. काकांसारखा योग्य उमेदवार निवडून पहा आपलं. चला आपण सगळे शपथ घेऊया. मतदान करण्यासाठी पैसे घेणार नाही आणि योग्य उमेदवाराला निवडून देऊ. मतदार राजा जागा हो, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा माझा आवाज न्यूज चॅनेल.